नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे काळ्या चण्याची रस्सा भाजी, अशी खमंग अशी झालेली आहे आणि त्याचबरोबर पुऱ्यांचा बेत आहे आणि बटाट्याची भाजी पण आहे। तर ही काळ्या चण्याची रस्सा भाजी आपण कशी बनवली आणि त्याच्यामध्ये काय काय आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर पुरीपासून ते काळ्या चण्याच्या रस्सा भाजीपर्यंत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर आपल्या रस्सा भाजीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत। त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 चमचा हळद, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, कांदा लसूण याची ही पावडर आहे अंबारी मसाला पावडर। त्यानंतर आपण खडा मसाला घेतलेला आहे, इकडे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे। आणि आपलं वाटण जे आहे ते वाटण आपण बनवलंय आहे। कशापासून बनवलंय? खोबरं, हिरवी मिरची, खसखस, धने, आलं, लसूण यांची पेस्ट बनवलेली आहे। ओके, तर यांची पेस्ट आपण मिक्सर मधून काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहेत। आणि आपण 200 ग्रॅम आता हे काळे चणे घेतलेले आहेत, जे आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्यांवरती बॉईल करून घेणार आहोत आपल्या भाजीसाठी। आता तुम्ही बघू शकता, आपण बघा काळे चणे आपण कुकरमधून काढून घेतलेले आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर हे आपण काळे चणे तुम्ही बघू शकता एकदम मॉइस्ट झालेले आहेत, एकदम मस्त असे लुसलुशीत झालेले आहेत। तर आता आपण सुरुवात केलेली आहे। तर आपण कढईमध्ये घेतलेले आहे 3 चमचे तेल आणि त्याच्यानंतर आता काय येणार आहे, खडा मसाला टाकायचा आहे। तर जिरे आहे, तमालपत्री आहे आणि हे आहे मोठी इलायची आणि हा कांदा लसूण आता ऍड करायचा याच्यामध्ये। कांदा लसूण आता पूर्ण ब्राऊन आहे त्याच्यात नाही, आणि मीठ टाकलंय चवीनुसार आणि सिनेमन स्टिक, मी मराठीमध्ये विसरलो याला काय म्हणतात आपण, दालचीनी पण ऍड केलेली आहे खऱ्या मसाल्यामध्ये। तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं हे 5 मिनिटापर्यंत ठेवायचं, राईट? ओके, तर 5 मिनिटासाठी आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद ऍड करणार आहे आणि आपला जो अंबारी मसाला पण ऍड करणार आहे, राईट आई? आपला हा अंबारी मसाला आहे, हा कांदा आणि लसूणचा मिक्स मसाला आहे। आणि आपलं हे वाटण आता ऍड करायचं आपल्याला। तो वाटण तर तुम्हाला सांगितलेलं आहे आपण काय कशाने बनवलेलं आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे आता फ्राय किती वेळ होऊ द्यायचं वाटण? 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं। तर थांबूया 5 मिनिटं। आता हा मसाला आपला पूर्णपणे फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे काळे चणे, जे आपण कुकरमधून बॉईल करून घेतलेले आहेत। मस्तपैकी आता याच्यामध्ये काळे चणे टाकून द्यायचे, चांगले बॉईल झालेले आहेत। आणि याचा चांगला मसाला आपल्याला चांगला मिक्स करायचा, एकजीव करायचा। 2 कप पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये 2 कप पाणी ऍड करायचं। हे आपण ऍड केलेले पाणी आणि किती वेळ लागे नाही तरी आपल्याला 5 ते 10 मिनिटं पकडून चालायचं, कारण शिजलेले आहे। शिजले नसते, कुकरमध्ये जर शिजले नसते तर अजून जास्त टाइम लागला असता, पण आपण हे ऑलरेडी चणे शिजवून घेतलेले आहेत, तर त्यामुळे हे लवकरात लवकर होतील। 5 ते 10 मिनिटं पकडून चालायचं, हाय फ्लेम वरती आपल्याला गॅस ठेवायचा। मस्त असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता, आता गोल्डन ग्लेज आलेला आहे। तर 5 ते 10 मिनिटं थांबूया आणि मग तेव्हा तुम्हाला दाखवतो कशी डिश झालेली आहे आपली। तुम्ही बघू शकता मस्त असा कट आलेला आहे आपल्या रस्सा भाजीला। काळ्या चण्यांची रस्सा भाजी जी झालेली आहे, मस्त असा टेस्ट आलेला आहे, सुगंध आलेला आहे चांगला। तर अजून आपल्याला ना थोडं 5 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बॉईल आलेला आहे, तर लवकरात लवकर ना आता हिला आपण बॉईल करून घेऊ आणि सर्व करून घेऊ। आता इथे आपण सुरुवात करणार आहे आपल्या पुऱ्या तळण्यासाठी। तर मस्त अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, खमंग अशा। तुम्ही बघू शकता आपण पुरी टाकलेली आहे आणि पुरी पण फुगत आहे, मस्त अशी टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। ही झालेली आपली पुरी आणि काळे चणे छोले यांची रस्सा भाजी। एकदम रेस्टॉरंट स्टाईलच होणार आहे। तर आता हे आपल्याला पुऱ्या लवकरात लवकर आपण तळून घेऊया।
तर आता तुम्ही बघू शकता आपली प्लेट मस्तपैकी अशी खमंग दिसतीये ना. माझ्या तोंडाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपण बनवलेलं आहे. पुऱ्या बनवलेल्या आहे. त्याचबरोबर आपण काळे चणे जे आहे त्यांची रस्सा भाजी बनवलेली आहे आणि बटाट्याची जी चटणी आहे ती आपण बनवलेली आहे. त्याचबरोबर आपण घेतलेल्या आहे फ्राय केलेल्या मिरच्या, त्याच्यावरती आपण मीठ टाकलेलं आहे. तर एकदम छान अशी डिश झालेली आहे. तर तुम्ही जरूर करून बघा ही काळ्या चण्याची रस्सा भाजी. तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकतात आणि ही पुरी बरोबर पण खाऊ शकतात. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई किराय चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.